नमस्कार मंडळी. सध्याचे माझे व्हिडिओज बघून खूप जणांच्या मला कमेंट आल्या की अरे तू ऑलमोस्ट परत पूर्वीच्या वजनाला आलीस प्रेग्नन्सीनंतर, तू काय केलंस आम्हालाही सांग. तर आज मी तुमच्याबरोबर अशा 3 सोप्या टिप्स शेअर करणार आहे ज्या मी फॉलो करायला सुरुवात केली आणि ज्यांनी मला मदत केली बेसिकली. ह्याच्यात मी सांगू इच्छिते की मी कुठलंही जिम, चालायला जाणं, कुठलंही रेस्ट्रिक्टिव्ह डाएट करणं हे काही अजूनपर्यंत केलेलं नाही आहे. मी पूर्वीच्या वजनाला पोहोचले नाही आहे, पण माझा 8 ते 9 किलो वेट लॉस झालेला आहे. तर पहिली गोष्ट ज्याने मला खूप मदत केली ते म्हणजे ब्रेस्ट फीडिंग. मी 1.5 वर्षापर्यंत मुलीला ब्रेस्ट फीड करत होते. हळूहळू फीड्स कमी केली, परंतु करत होते. त्याचा मला खूप बेनिफिट झाला. दुसरी गोष्ट म्हणजे लवकर जेवणं. माझं क्लिनिक 6 ते 9 असतं, पण मी 6च्या आधीच जेवते आणि क्लिनिकला जाते. रात्री खूप भूक लागलीच तर मी काहीतरी हलकं खाते, परंतु लवकर जेवते. आणि तिसरी गोष्ट जी पहिल्या 6 महिन्यात आपण दूध व्यवस्थित येण्यासाठी, एनर्जी मिळण्यासाठी लाडू, वड्या, खिरी असं सगळं खूप खात असतो हेवी, ते तेव्हा गरजेचं असतं. पण एकदा आपलं मूल बाहेरचं हळूहळू खायला लागलं आणि आपली फीड्स कमी झाली की या गोष्टीसुद्धा कमी करायला पाहिजेत. त्यामुळे गोड आणि ह्या एक्स्ट्रा ज्या गोष्टी आपण खात असतो त्यावर वेळीच कंट्रोल आणल्यामुळे सुद्धा वजन कमी करायला मला खूप मदत झाली. तुम्हीसुद्धा ह्या 3 गोष्टी ट्राय करून बघा. आणि ह्या विषयावर पोस्ट डिलिव्हरी वेट लॉसवर तुम्हाला जर डिटेल्ड व्हिडिओ, हा विषय खूप मोठा आहे, ऐकायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की तो व्हिडिओ करेन.